Hello. Good evening, all of you. Okay, see, we are going to see about our last lecture. 27 तारखेला आपलं लास्ट लेक्चर झालं होतं सॅटर्डेला. तर सॅटर्डेला आपण काय पाहिलं होतं का? वी स्टार्टेड द अल्किन. इन अल्किन वी स्टडी अबाउट द तुम्हाला माझी सगळ्यांना स्क्रीन दिसते? येस मॅम. ओके यस मॅम. ओके ठीक आहे. तर आपण त्या दिवशी पाहिलं होतं डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजनला रिमूव्ह करणे आणि अल्किन बनवणे, दॅट इज अ डिहायड्रोहॅलोजिनेशन. देन वी स्टडी अबाउट सेटझेफ रूल. मग सेटझेफने काय सांगितलं होतं आपल्याला की कार्बन कार्बन डबल बॉन्डला जेवढे जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील तो मेजर प्रोडक्ट असतो, दॅट सेटझेफ टोल्ड. नाव नेक्स्ट रिॲक्शन वी स्टडी अबाउट डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे अल्कोहोल मधला, दॅट इज कॉल्ड एज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. सी, आपण इथे वॉटर मॉलिक्यूल ह्या प्रकारे काढून टाकतो. अल्फा कार्बनवरून OH आणि बीटा कार्बनवरून हायड्रोजन, सो वी गेट अल्किन. नेक्स्ट रिॲक्शन वी स्टडी दॅट इज अ डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, विसिनल म्हणजे ॲडजस्टंट पोझिशनला जर हॅलोजन असतील तर त्यांना म्हणतो आपण विसिनल डायहॅलाइड. जर हॅलोजन सेम पोझिशनला असेल तर त्यांना आपण म्हणतो जेमिनल. तर इथे आपण यूज केले विसिनल डायहॅलाइड. विसिनल डायहॅलाइडला रिमूव्ह करून आपण अल्किन बनवला होता. नाव नेक्स्ट रिॲक्शन वी स्टडी दॅट इज ॲडिशन रिॲक्शन. इथे आपण ॲडिशन केली हायड्रोजनची. अल्काइनमध्ये 2 हायड्रोजन ॲड केले तर अल्किन तयार होईल. अल्किनमध्ये 2 हायड्रोजन ॲड केले तर अल्केन तयार होईल. दॅट वॉज अवर लास्ट लेक्चर पॉईंट. इज देअर एनी डाऊट इन दिस? No, ma'am. Okay, so now we are going to see about next point. Okay, now see, on last lecture we study about this dehydrohalogenation reaction, that is in alkyne. See, in alkyne, if you add H2 in presence of platinum, palladium, rani nickel ह्याच्यासारखे जर आपण कॅटलिस्ट टाकले तर आपण पाहिलं होतं इथे आपल्याला काय तयार होईल? अल्किन तयार होईल. 2 हायड्रोजनचे ॲडिशन होईल. बरोबर, ॲडिशन रिॲक्शन आहे ही. आता ह्याच्यामध्ये जर परत आपण H2 ची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम, कोणताही कॅटलिस्ट आपण इथे यूज करू शकतो. तर आपल्याला 2 हायड्रोजनचे ॲडिशन होऊन आपल्याला इथे भेटेल अल्केन. वी गेट अल्केन हियर. अगेन 2 हायड्रोजन गेट ॲडेड अँड वी गेट अल्केन हियर. ठीक आहे. आता हे झालं नॉर्मल अल्केन. सिस अल्केन बद्दल. हियर वी गेट अ सिस अल्किन. सिस अल्किन. पण ट्रान्स अल्किन कसं तयार होतं अल्काइन पासून ते पाहूयात आता. पहा, जनरल रिॲक्शन फॉर द ट्रान्स अल्किन. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्स आणि सिस तुमच्या लक्षात असावं. सिस म्हणजे काय? when both the two groups on the double bond on the side of double bond are same, that is called as cis. आणि जर 2 ग्रुप डबल बॉन्डच्या साइडचे अपोजिट पोझिशनला असतील तर त्याला म्हणतात ट्रान्स. ठीक आहे. मग आता पहा, अल्काइन म्हणजे काय? C ट्रिपल बॉन्ड C, दिस इज अ अल्काइन. when addition of sodium in presence of liquid ammonia, वरती आपण टाकत होतो हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, पॅलाडियम वगैरे. इथे आपण टाकलंय सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया. दॅट टाइम प्रेफरेबली वी गेट ट्रान्स अल्किन. ह्या टाईपचा ट्रान्स अल्किन प्रेफरेबली आपल्याला भेटेल. मग ट्रान्स म्हणजे काय? जर अपोजिट साईडला 2 ग्रुप सेम असतील तर त्याला पोझिशनला आपण म्हणतो ट्रान्स. तर प्रेफरेबली आपल्याला इथे काय भेटलं आता? Trans alkene. We get a trans alkene. Okay. Now we are going to solve example. See, CH3, C triple bond C CH3, that is a butane.
2-butane किंवा more preferably we can write but-2-wine. but-2-wine on addition of sodium in presence of, first of all we are going to add hydrogen in presence of this. पहिल्यांदा ते ॲड करूया. हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल. तर इथे आपल्याला भेटेल CH3 here we get C double bond C CH3 hydrogen and hydrogen. This is a cis alkene. ओके. पण आता सेम रिॲक्शन मध्ये सेम कंपाउंड मध्ये जर मी दुसरा रिएजंट ॲड केला C ट्रिपल बॉन्ड C CH3, दिस इज अ but-2-wine. सेम रिॲक्शन मध्ये इफ वी ॲड सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया, तर इथे काय तयार होईल पहा. वी गेट ट्रान्सब्युटाइन CH3 hydrogen. We get this kind of transbutane. See, if you observe, these are both the groups which are present at the same side. Both the groups present at the same side of the double bond, therefore it is a cis. Hence it is a cis. ठीक है. If both the group present on the opposite side of the double bond, then this compound is trans. हाँ, मग cis compound कधी भेटेल? H2 in presence of निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम ह्या साईडच्या कंपाऊंड मध्ये cis भेटेल आपल्याला. आणि when we put preferably sodium in presence of liquid ammonia, we get a trans compound. Okay. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द ॲडिशन रिॲक्शन. कालची जी ॲडिशन रिॲक्शन राहिली होती त्याच्यामधला हा पॉईंट होता. नाउ नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज. Physical properties of alkene. अल्किनच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहूयात काय काय असतात पहा. See, the first physical property of alkene is, we are going to see about the nature of alkene. Alkeneचं नेचर कसं असतं ते पाहूया. The lower member of alkene are gases. Lower members are gases. लोअर मेंबर म्हणजे कुठले? फॉर एक्झाम्पल मिथेन, इथेन, ब्युटेन, प्रोपेन हे गॅसियस फॉर्म मध्ये असतात. आपल्या LPG गॅसमध्ये देखील काय असतो, म्हणजे जे आपण घरी यूज करतो गॅस, त्याच्यामध्ये हे लोअर अल्केनचे मिक्सचर्स असतात. सो दे आर इन अ गॅस फॉर्म. लोअर अल्केन्स आर इन अ गॅस फॉर्म. त्याच्यानंतर जे नेक्स्ट फ्यू अल्केन्स जे असतात, दे आर इन अ लिक्विड फॉर्म. म्हणजे कार्बन नंबर 5 पासून कार्बन नंबर 12-13 पर्यंत लिक्विड फॉर्म मध्ये असतात. आणि जे हायर अल्केन म्हणजे कार्बन नंबर 12 टू रेस्ट कार्बन, दे आर इन अ सॉलिड फॉर्म. हे सॉलिड फॉर्म मध्ये असतात. सो अल्केन्स तिन्ही फॉर्म मध्ये ऑब्झर्व होतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस फॉर्म मध्ये. नेक्स्ट त्यांच्या ओडर बद्दल जर पाहिलं आपण, वी आर गोइंग टू सी अबाउट देअर ओडर. ओडर म्हणजे त्यांचा स्मेल. कसा असतो पहा. एक्सेप्ट इथायलिन, जर इथायलिन सोडला तर सगळे अल्किन्स कलरलेस आणि ओडरलेस असतात. सी, वी आर गोइंग टू राईट दिस. एक्सेप्ट इथायलिन, all alkenes are colorless and odorless. इथायलिन जर सोडला तर बाकीचे सगळे अल्किन कलरलेस आणि ओडरलेस असतात. इथायलिन म्हणजे इथिन, की जो गॅस आपण फ्रूट्स पिकवण्यासाठी वगैरे देखील यूज करतो. ओके. सो तो इथायलिन हा गॅस आहे. एक्सेप्ट इथायलिन ऑल आर कलरलेस अँड ओडरलेस.
Next point of physical property, if you are going to see, that is the solubility. You are going to see about the solubility. Now see, alkenes are the highly non-polar, hence they are insoluble in water. अल्कीन जर पाहिला आपण, हा अल्कीन आहे पहा, हा पोलार नाही, ह्याच्यामध्ये कोणतेही पोल्स डेव्हलप होत नाहीत, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस येत नाहीत. सो अल्किन्स आर नॉन पोलार. अल्किन्स कसे असतात? अल्किन्स आर नॉन पोलार, हेन्स insoluble in water. Insoluble in water. See, water हा पोलार सॉल्व्हंट असतो. इथे लाईक डिझॉल्व लाईक असा रूल फॉलो होतो. जसं अल्किन्स हे नॉन पोलर असतात म्हणून ते पोलार सॉल्व्हंट मध्ये सॉल्युबल होत नाहीत, पण ते मग कुणामध्ये सॉल्युबल होतात? बट दे सॉल्युबल इन अ नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक, बट दे सॉल्युबल इन अ नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक बेन्झीन, इथर एक्सेट्रा. like benzene, ether, etc. like dissolve like म्हणजे पोलार डिझॉल्व इन पोलार, नॉन पोलार डिझॉल्व इन नॉन पोलार. अल्किन्स नॉन पोलार असतात म्हणून ते नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात. बेन्झीन, इथर यांच्यासारख्या सॉल्व्हंट मध्ये ते वॉटर मध्ये इनसॉल्युबल असतात. आता ह्यांच्या डेन्सिटी बद्दल जर पाहायला गेलो, डेन्सिटी ऑफ अल्किन, see, alkenes are more denser than water. Alkenes हे खूप डेन्सर असतात वॉटर पेक्षा. They are more denser than water. Density, denser म्हणजे त्यांची thickness. Next, about their boiling point. Next physical property is boiling point. बॉइलिंग पॉइंट हा पॉइंट एकदम इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सीईटी साठी पण बऱ्याच वेळा आपल्याला इथे क्वेश्चन्स विचारले जातात. कंपॅरिझन मध्ये 4 पॉइंट्स दिलेले असतात. तुम्हाला विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट, विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट वगैरे. ठीक आहे, तर आता बॉइलिंग पॉइंट ट्रेंड पाहूयात आपण. बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस ॲज अ मॉलिक्युलर मास इंक्रीजेस. फर्स्ट आहे बॉइलिंग पॉइंट इंक्रीजेस ॲज molecular mass increases. Molecular mass increases. Boiling point वाढेल ज्यावेळेस molecular mass increase होईल. ओके, म्हणजे काय? आपण एक एक्झाम्पल घेऊयात पहा. CH2 डबल बॉन्ड CH2 and CH3 CH डबल बॉन्ड CH2, ह्या दोघांमध्ये जर कंपेअर केलं तर मला सांगा बरं, बॉइलिंग पॉइंट कुणाचा जास्त असेल? Which of the compound have the highest boiling point? Ethene or propene? Yes. Propene. Yes, very good. Propene, right? कारण का ह्याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे, ह्याच्यामध्ये कार्बन जास्त आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मोठा आहे, कार्बन जास्त आहे म्हणजे त्याचं वजन जास्त आहे, मॉलिक्युलर मास जास्त आहे, मास जास्त आहे म्हणजे बॉइलिंग पॉइंट इंक्रीज होणार. राईट. सो असं एक्झाम्पल असेल किंवा तुम्हाला ऑर्डर लावायला दिली जाते तिथे. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2, CH3 CH डबल बॉन्ड CH3 and CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. आता मला ऑर्डर लावून सांगा, मी तिथे लिहिते फक्त 1 2 आणि 3. कॅन यू टेल मी बॉइलिंग पॉइंट ऑर्डर, विच वन हॅविंग द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट? Three number. Third compound have the highest boiling point, then second, then first. Second. बरोबर. ओके,
ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला फक्त हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ॲज अ मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट, ॲज अ बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस मॉलिक्युलर मास ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग किंवा वाईस वर्सा. ठीक आहे. वी हॅव टू रिमेंबर दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. आता पुढे जाऊया. बॉइलिंग पॉईंट ट्रेंडमध्ये अजून एक पॉईंट येतो. आता तो म्हणजे काय पहा, जर आयसोमेरिक अल्कीन असतील तर ब्रांच्ड अल्कीन हॅव द लोअर बॉइलिंग पॉईंट दॅन द स्ट्रेट चेन अल्कीन. सी, branched alkene have lower boiling point than straight chain alkene. ब्रांच्ड अल्कीनचा बॉइलिंग पॉइंट हा लोअर असतो दॅन स्ट्रेट चेन अल्कीन. म्हणजे काय, एक्झाम्पल घेऊयात एक. For example, CH3 CH double bond CH2. This is the N-butane. आणि दुसरा जर कंपाउंड मी घेतला CH3 CH3 double bond CH2, that is 2-methyl propane or isobutylene group, 2-methyl propane. आता मला वरच्या सेंटेन्स नुसार मला सांगा आपण काय लिहिले ते पहा. ब्रांच्ड अल्कीन have the lower boiling point than straight chain alkene. ओके. हां, तर ह्या सेंटेन्स नुसार मला सांगा खालच्या कंपाउंड मध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट मॅक्झिमम असेल. विच कंपाउंड हॅव द मॅक्झिमम बॉइलिंग पॉइंट, N-butane or 2-methyl propane? N-butane. ओके, N-butane बरोबर आहे. तर स्ट्रेट चेन अल्कीन ज्यावेळेस असतात त्यांचा बॉइलिंग पॉइंट मॅक्झिमम असतो. आता त्याचं रिझन काय समजावून घ्या पहा. हा जो स्ट्रेट चेन कंपाउंड असतो ह्याला लागणारी सरफेस एरिया ही मॅक्झिमम असते. ओके, इट हॅज अ सरफेस एरिया मॅक्झिमम. we are going to write more preferably, that is maximum surface area. याची सरफेस एरिया कशी आहे, लेस आहे. ओके, लो सरफेस एरिया, लो और लेस सरफेस एरिया. नाव सरफेस एरिया मॅक्झिमम असल्या कारणाने काय होतं, ह्यांचे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात ते वाढतात, ते इन्क्रीज होतात. ओके, सो इंटरमॉलिक्युलर फोर्स इन्क्रीजेस. इंटरमॉलिक्युलर फोर्स is high while its intermolecular force is low. इंटरमॉलिक्युलर फोर्स हाय असेल तर त्यांच्यामध्ये बॉन्डिंग बट ऑब्वियसली कसं असेल, स्ट्रॉंगर असेल, स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. आणि ज्या कंपाऊंडमध्ये स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट ऑलवेज कसा असेल, हाय असेल. म्हणजे जे कंपाऊंड स्ट्रॉंग आहेत तर त्यांना बॉईल व्हायला टाइम लागेल. सो दे हॅव द स्ट्रॉंगर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देअरफॉर दे हॅव द हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. दे हॅव द वीकर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, देअरफॉर दे हॅव द लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. हेन्स देअर बॉइलिंग पॉईंट इज लो, डिक्रीजेस. आले लक्षात. तर हे दोन पॉईंट आपल्याला बॉइलिंग पॉईंट बद्दल लक्षात ठेवायचे. ॲज अ मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. branched alkene having always a lower boiling point than the straight chain alkene. त्याचा रिझन देखील सांगितलं मी तुम्हाला. ब्रांच्ड अल्कीन मध्ये सरफेस एरिया कमी असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कमी असतात, आणि ज्या कंपाऊंड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कमी असतात त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी असतो, ते पटकन बॉईल होतात. हेन्स दे हॅव द लोअर बॉइलिंग पॉइंट. ओके, दिस इज ऑल अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज. So anyone have any doubt in these physical properties? Nasil doubt? Okay, then we go for the chemical properties.
सी आपण हे सगळं फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल पाहिलं होतं. नाउ वी आर गोइंग फॉर द केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट पॉइंट, chemical properties. Okay, now in the chemical properties we are going to see the first reaction, that is addition of halogen and or halogenation reaction. पहली reaction study करूया. Addition of halogen or halogenation reaction. Now see, general reaction we are going to see. R C double bond CR. This is a alkene. अल्कीन आहे. अल्कीन मध्ये जर आपण हॅलोजनची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड CCl4, we get vicinal dihalide. We get vicinal dihalide. See, X. This is the vicinal position of dihalide. X2 जर टाकला तर विसिनल म्हणजे लक्षात असेल तुमच्या, काल मी तुम्हाला सांगितलं होतं सॅटर्डेला. विसिनल म्हणजे काय, ॲडजेसंट पोझिशन. ओके, when they are present at this adjacent position they are called as vicinal dihalide. Now this X is added over this adjacent positions, hence it is a vicinal dihalide. ठीक है, where X is nothing but X is equal to chlorine, bromine or iodine. ठीक है, and here we get this vicinal, दोन हॅलोजन आहेत म्हणून डायहलाइड. ही झाली जनरल रिएक्शन. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द एग्जांपल. CH2 double bond CH2 in presence of Cl2 and CCl4, but obviously this 2 chlorine atom added over this 2 carbon atom and we get this kind of compound 1,2-dichloroethane. ह्या टाइपचा कंपाउंड आपल्याला भेटेल. हे जे दोन क्लोरीन आहेत दे गेट ॲडेड ओव्हर दिस विसिनल पोझिशन, ॲडजेसंट पोझिशनला ॲड होतील आणि आपल्याला हा कंपाउंड भेटेल. ह्या कंपाउंडचं नाव आहे 1,2-dichloroethane. ठीक आहे, नाव सी द नेक्स्ट कंपाउंड. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, यू आर गोइंग टू ट्राय दिस सेकंड एक्झाम्पल. तुम्ही ट्राय करणार आहात पहा. टेक युअर पेन्सिल अँड पेन अँड ट्राय दिस एक्झाम्पल. Yes, try this reaction. Room temperature. RT is the room temperature. Okay, try this reaction and give me the product. Name for the product.
येस करताय का? काय करायचं तुम्हाला, हा जो अल्किनचा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड काढायचा, सिंगल बॉन्ड बनवायचा आणि जो हॅलोजन दिलेला आहे तो ऍडजस्टंट पोझिशनला लावायचा फक्त. दॅट इज अ रिॲक्शन. येस आय एम गेटिंग. हा येस साक्षी. CH3 single bond CH single bond CH2 CH3 सिंगल बॉन्ड CH. हा CH2 CH ला ब्रोमीन CH2 ला देखील ब्रोमीन. ओके, विसिनल पोझिशनला हे दोघे ऍड झाले. सी आपण नॉमेनक्लेचर शिकलोय बरोबर, तर ट्राय करा, नाव लिहिण्याचा प्रयत्न करा त्याचा. आता ह्याला नॉमेनक्लेचर A1 नंबर इथून देणार आहोत आपण. 1 2 आणि 3, 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. 1 आणि 2 पोझिशनला 2 ब्रोमीन आहेत. सो कॅन वी राईट लाईक दिस 1 2 डायब्रोमो. 1 2 ला कोण आहेत, ब्रोमीन आहे. सो 1 2 डायब्रोमो, टोटल कार्बन 3, सो प्रोपेन. 1 2 डायब्रोमो प्रोपेन. like this. Okay, very good. ठीक आहे. Now order of reactivity of halogen लिहूयात फक्त. What is the order for the reactivity of halogen? Order of reactivity of halogen. halogens ची ऑर्डर काय असते रिएक्टिव्हिटीची ती पाहूया. That is Cl2 is more reactive then Br2 then I2. फ्लोरीन रिॲक्ट करत नाही कारण फ्लोरीन हा एक्सप्लोजिव्ह असतो. ठीक आहे. ओके, तर तुम्हाला ही केमिकल रिॲक्शन लक्षात आली का पहा बरं एकदा. दिस केमिकल रिॲक्शन ॲडिशन ऑफ हॅलोजन. हॅलोजन ॲड केले फक्त आपण डबल बॉन्डमध्ये. सो वी ॲड दिस हॅलोजन अँड वी कॅन फॉर्म अ विसिनल डायहॅलाइड. सी इथिन 2 हॅलोजन ॲड केले ॲट ॲडजस्टंट पोझिशन, विसिनल पोझिशन, वी गेट दिस काइंड ऑफ कंपाउंड. ओके, next reaction we are going to see second reaction of chemical properties. Second chemical property is see addition of hydrogen halide. Addition of hydrogen halide or hydrohalogenation reaction, or it is also called as hydrohalogenation reaction. तुम्ही जर कंपेअर केलं ना मागे, तर आपण मागे डिहायड्रोहॅलोजिनेशन केलं होतं, म्हणजे एक काढून टाकलं होतं. आता आपण काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. सो वी राईट हिअर हायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. सी नेक्स्ट जनरल रिॲक्शन इफ यू आर गोइंग टू सी. C double bond C इथे कोणताही ग्रुप असेल, R ग्रुप असेल, H ग्रुप असेल, म्हणजे मिथाइल इथाइल असेल किंवा हायड्रोजन असेल. HX that is hydrogen halide, hydrohalic acid. आता हा HX अगोदर आपण काय करत होतो, Br2Cl2 टाकला होता, तर ते दोघं ऍड होते ते विसिनल पोझिशनला. आता आपण काय केलंय, HX ची ऍडिशन केली. सो हायड्रोजन इज ऍडेड ओव्हर 1 कार्बन ॲटम अँड दिस halogen is added over 1 carbon atom. C R R R hydrogen एका कार्बन कडे जाईल आणि halogen एका कार्बन कडे जाईल. So we get this addition, this kind of addition, HX addition at the vicinal position, and we get this kind of compound. Alkyl halide तयार होतात आपल्याला. इथे काय भेटतात आपल्याला, अल्काइल हलाइड.
Okay, but this is useful for the symmetrical alkene only. We are going to see first of all 1 to 2 example for the symmetrical alkene, and then we go for the non-symmetrical alkene. See, this is a symmetrical alkene. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला सेम ग्रुप जर असतील तर त्याला सिमेट्रिकल अल्किन म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जर मी HCl ची ॲडिशन केली तर आपल्याला ह्या टाईपचा कंपाऊंड भेटेल. पहा, एक हायड्रोजन इथे जाईल, सो दिस इज CH3 आणि CH2 कडे क्लोरीन जाईल, CH3Cl. तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी हे खाली लिहिते. पहा, CH2 इथे गेला एक हायड्रोजन आणि दिस CH2 इथे गेला हा क्लोरीन. Okay, for your understanding only. So we get this kind of ethyl chloride. Now the next example you are going to solve. Yes, try this and write down the product. यस, करताय का सॉल्व? रिॲक्शन्स आर व्हेरी इझी ॲक्च्युली. ओके, ही रिॲक्शन इथे बसणार नाही म्हणून मी फक्त खालच्या साईडला लिहिते. CH3 CH, here is a double bond is there, double bond H H, अल्किन यूज करतो आपण. CH, एक हायड्रोजन इथे गेला, देन CH, हा Br इथे गेला, CH3. ओके, फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग हा हायड्रोजन मी असा लिहिते, 1 हायड्रोजन गोज हियर. सो द HBr इज ॲडेड ओवर दिस अल्किन. अल्किन कडे हा HBr ॲड झाला, सो वी गेट दिस काइंड ऑफ कंपाउंड. राइट, व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाउंड? नाव लिहूयात कंपाऊंडचं. पहा, 1 2 3 4, सो 2 ब्रोमो ब्यूटेन. But this rule is for the symmetrical alkene only. This is addition reaction of the HBr is symmetrical alkene which yield only one product. जे सिमेट्रिकल अल्किन असतात ते आपल्याला एकच प्रोडक्ट देतात. सिमेट्रिकल अल्किन गिव्स ओनली वन प्रोडक्ट. पण जर आपण अनसिमेट्रिकल अल्किन यूज केला तर आपल्याला एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. मग आपल्याला कोणता प्रोडक्ट मेजर हे समजण्यासाठी एक रूल यूज करावा लागतो. त्या रूलला आपण म्हणतो अँटी मार्कोव्निकॉव्स रूल. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण रूल काय आहे ते समजावून घेऊया. बट अनसिमेट्रिकल अल्किन gives the two products. अनसिमेट्रिकल अल्किन दोन प्रोडक्ट देतात. तर जो रूल आहे तो समजावून घेऊयात. पहा अगोदर, व्हॉट इज दिस रूल? द नेम ऑफ रूल इज मार्कोव्निकॉव्स रूल. मार्कोव्निकॉव्स रूल, व्हेरी इंपॉर्टंट रूल इज दिस. मग काय आहे मार्कोव्निकॉव्स रूल चेक करूया. सी, when an unsymmetrical reagent
added to when an unsymmetrical reagent added to an unsymmetrical multiple bond किंवा डबल बॉन्ड म्हणता येईल. The negative part of reagent goes to carbon having less number of hydrogen atom. See, the negative part of reagent goes to carbon having less number of hydrogen atom is the major product. हा आहे मार्कोनिकॉव्स रूल. ओके, आता काय तो समजावून घेऊ. एक एक्झाम्पल घेऊन आपण पहा. सी फॉर एक्झाम्पल, if you consider the example of propene CH3 CH double bond CH2. पहिल्यांदा पहा, प्रोपीन हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, राईट. तर आता तुम्हाला फक्त अनसिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल मध्ये डिफरन्स करा. हा सिमेट्रिकल अल्कीन आहे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला सेम ग्रुप आहे, सो इट इज सिमेट्रिकल. पण प्रोपीन इज अ अनसिमेट्रिकल अल्कीन. दिस इज अ प्रोपीन. ज्यावेळी प्रोपीनची रिॲक्शन होईल, it gives you two products. See, by the addition of HBr. आता दोघांमध्येही मी जर HBr दोन HBr ची ॲडिशन केली तर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटतील. फर्स्ट ऑफ ऑल हा Br ह्या कार्बन कडे जाईल, फर्स्ट कार्बन कडे. वी गेट अ दिस काइंड ऑफ कंपाउंड CH3 CH2 CH2 Br. आणि सेकंड मध्ये Br हा सेकंड कार्बन कडे जाईल, सेकंड कार्बन कडे. सो वी गेट अ दिस काइंड ऑफ कंपाउंड CH3 CH Br CH3. ओके, असे दोन कंपाउंड आपल्याला फॉर्म होऊ शकतात. मग अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल, म्हणजे ज्यावेळी अनसिमेट्रिकल अल्कीन असतो त्यावेळी आपल्याला ह्या टाईपचे दोन कंपाउंड तयार होतात. म्हणून मग मार्कोनिकॉव्स ह्या सायंटिस्टने आपल्याला एक रूल दिला की ह्या दोघांपैकी मग कोणता प्रोडक्ट मेजर असतो हे ओळखण्यासाठी. मग मार्कोनिकॉव्सचा रूल काय होता पहा. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट, HBr हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे इथे, इज ॲडेड टू द अनसिमेट्रिकल अल्कीन. दिस इज अनसिमेट्रिकल अल्कीन. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट कोणता आहे? Br मायनस H प्लस. मग निगेटिव्ह पार्ट कुठला आहे? Br मायनस, हा निगेटिव्ह पार्ट आहे. द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे हा कंपाउंड, हा प्रोडक्ट. मग मार्कोनिकॉव्स रूलनुसार हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे, दिस प्रोडक्ट इज अ मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल. कंपाउंड तयार दोन्ही होतील, पण अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल दिस वन इज द मेजर प्रोडक्ट. ओके, so here this compound is formed as a major product. हा जो वरचा तयार झाला हा मायनर क्वांटिटी मध्ये तयार होतो आणि हा जो तयार झाला हा मेजर क्वांटिटी मध्ये तयार होईल अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल. सी, लुक वन्स towards the Markovnikov's rule and the example. Read करा एकदा Markovnikov's rule आणि example. Sorry. Okay. So this is all about Markovnikov's addition. मार्कोनिकॉव्स नंतर अजून एक रूल आहे, त्याला म्हणतो आपण अँटी मार्कोनिकॉव्स रूल, म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट. ओके, मग काय आहे अँटी मार्कोनिकॉव्स रूल ते पाहूयात. पहा, नेक्स्ट रूल इज
anti-Markovnikov's rule. Anti-Markovnikov's rule. This rule is also called as peroxide effect. ह्या रूलला अजून काय म्हणतो आपण? Peroxide effect. Peroxide effect. किंवा this rule is also called as Crash-Mayo effect. आता रूल काय आहे पाहूयात, लिहूयात. पहा रूल आपण. सी एक्झॅक्ट अपोजिट रूल लिहायचे वरच्या सारखं आपल्याला. व्हेन अन unsymmetrical reagent added to unsymmetrical multiple bond negative part of reagent goes to carbon having more number of hydrogen atom. Carbon having more number of hydrogen atom is a major product. That is a Markovnikov's anti-Markovnikov's rule. Sorry. Now see, तुम्ही जर इथे पाहिलं, when an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene, this negative part of reagent goes to carbon having more number of hydrogen atom. That is anti-Markovnikov's rule is the major product. बरोबर. आता वरती पाहूयात. Markovnikov's काय होता पहा. When an unsymmetrical reagent added to the unsymmetrical alkene, negative part of reagent goes to carbon having less number of hydrogen atom is the major product. Okay, तुम्हाला डिफरन्शिएट झाला असेल दोन्ही पण. less number of hydrogen atom, more number of hydrogen atom. Now see, इथे आपण peroxide यूज करतो. peroxide, मग कोणते कोणते peroxide यूज करतात पहा. peroxide used are hydrogen peroxide, that is H2O2, sodium peroxide or benzoyl peroxide. benzoyl peroxide. मग ॲरोवर जर peroxide असेल तर आपण समजून जायचं की ही कोणता इफेक्ट आहे, अँटी मार्कोनिकोव्स रूल आहे, अँटी मार्कोनिकोव्स इफेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे काय पहा, आपण रिएक्शन करूयात. CH3 CH double bond CH2 alkene in presence of HBr and addition of peroxide. मग कोणताही वरच्यापैकी एक peroxide टाकला तर रूलने काय सांगितलंय, द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथे जाईल निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट. ओके, टुवर्ड्स द अल्कीन पाहायचं आपल्याला. So the negative part of reagent goes to carbon having more number of hydrogen atom. So we get CH3 CH2 CH2Br. So this kind of compound 1 bromopropane is the major product. हा major product तयार होईल इथे. आले लक्षात? So these are the two rule, Markovnikov's rule as well as anti-Markovnikov's rule. I hope you all get about the Markovnikov's and anti-Markovnikov's rule. ठीक है. Is there any doubt? No, ma'am. Okay. ठीक है. मी तुम्हाला मंडेला काहीतरी करून येण्यासाठी सांगितलं होतं. असाइनमेंट दिली होती एक. केली का? Can you finish this assignment? मी क्वेश्चन्स पोस्ट केले होते आपल्या ग्रुपवर about the alkane.
मंडेला तुम्ही सगळेजण ती असाइनमेंट कंप्लीट करणार होतात. कॅन यू फिनिश द असाइनमेंट? ओके. क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला ग्रुपवर, मी पोस्ट केले होते क्वेश्चन्स एक 3-4 दिवसांपूर्वी. तर तुम्ही एकदा क्वेश्चन पहा. अल्केन्सचे क्वेश्चन आहेत ते. अल्केन्स पार्ट आपला फिनिश झालाय, तर अल्केन्सचे क्वेश्चन दिले होते. तर ज्यांनी सॉल्व केली नसेल तर त्यांनी अजूनही सॉल्व करा अल्केन्सचे क्वेश्चन सगळे. ठीक आहे. आता आपण अल्किन स्टार्ट केलाय. अल्किन पाहतोय. अल्किनचे अजून 2-3 रिॲक्शन आणि युजेस बाकी आहेत. आता ते आपण नेक्स्ट वीकमध्ये पाहणार आहोत. आजच्या वीकमध्ये जो काही पार्ट झाला त्याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, काही इश्यू आहे का? No, ma'am. ओके, ठीक आहे. बिकॉज नाउ वी आर गोइंग, येस, ओके ओके साक्षी, प्रेम, बिकॉज वी आर गोइंग टू नाउ मीट आफ्टर अ वीक, है ना. पुढच्या वीकमध्ये आपण भेटूयात आता परत. तर त्याच्यासाठी जर काही डाऊट असेल तर डाऊट घेऊन यायचं, जेणेकरून आपण ते डाऊट सॉल्व करून टाकायचो. ओके. आणि नोट्स, प्रॉपर नोट्स आहेत आपल्या, ज्या मी तुम्हाला देते, तर त्या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला इझी जाईल सगळं. ठीक आहे. सो वी स्टॉप हिअर. थँक्यू.